बरं वाटतंय का ग? नाही हो, डोकं सनसन सनसन करते. थांबाचं काही नावच घेत नाही. औषध पाणी कर जरा, वेळेवर होईल सगळं. काळजी करू नकोस कसली. असं म्हणून होतंय होय. म्हणजे काय? मामी या की गोळी. औषध घेऊन काय होतंय? जोपर्यंत कामाचा विषय डोक्यातनं जात नाही ना, तोपर्यंत डोकं दुखतच राहणार आहे. विषय काही डोक्यातनं जातच नाही माझ्या. आहे का? अगं होईल काहीतरी. तू कशाला विचार करतेस एवढं? उगाच टेन्शन घेते. मिळेल का? तू औषध घे बरं, गोळ्या घे. मामी अगं तू नका काळजी करू. मी दुसरं काम शोधतेच आहे. आता गावातच शोधणार आहेस ना काम? वय सध्या तरी इथेच शोधते. हे बघ, म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तू एक काम कर ना, गावातच भाजी विक ना. म्हणजे कसं, तुला इथं तिथं फिरायला नको ना कामासाठी, आणि 4 पैसे पण घरात येतील. वय ना म्हणजे तुझी हरकत नसेल तर म्हणतोय मी. अरे मामा मला कशाला हरकत असेल? तू मला सांग काय काय करायचं असते ते. मला चालेल, मी भाजी विकायला बसेल. काय नाही, लय सोपं आहे बघ. म्हणजे हे बघ, या भाज्या आहेत की नाही, अशा टोपलीत रचायच्या आहे की नाही, आणि ह्या पिशवीतून भाज्या घेऊन जायच्या. आपल्याकडे वजन काटा आहे ना, तो पण घेऊन जा. चालते. अरे पण मामा यांचे भाव काय आहेत? अगं हे बघ, हा फ्लावर आहे की नाही, हा 20 रुपयाने विकायचा, कळलं का? आणि हे बघ, ही जुडी आहे की नाही, ही 10 रुपये, कळलं का? आणि हा कांदा आहे तो 80 रुपये किलो. अजिबात कमी करायचा नाही. 73 रुपयाने आपल्याला पडतोय. हा, लक्षात राहतील ना भाव? अरे माझं पाठ बी झाले बघ. मग चल घे भरायला, घे. वय दे. जास्त काय घासाघीस करायची नाही बरं का? वय मग ही भाजीची टोपली आणि पिशवी घेऊन कुठे चाललात तुम्ही? अहो छोटे मला पारावर भाजी विकायला चालली आहे. अरे थांबा थांबा, द्या ते, द्या इकडे द्या. किती जड आहे. एवढं काय बी नाही ते. काय झालं? माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातल्यांना किती त्रास होतो. तुम्ही केअरटेकर होतात, संपर्क अधिकारी होतात तेव्हा, आणि आता हे काय दिवस बघावे लागतात तुम्हाला, आणि हे सगळं माझ्यामुळे. अहो छोटे मला उगा स्वतःला दोष देऊ नका बघा. आणि पोट पाण्यासाठी काय ना काहीतरी तर करावंच लागेल ना. आणि कष्ट करायचं ठरवले आहेत म्हटलं कुठलं बी कामाची लाज वाटत नाही बघा. ती पिशवी इकडे द्या, मी तिथपर्यंत नेऊन देतो. अहो नाही नको नको, तुम्ही काय बी करू नका, राहू देते मी घेऊन जाईन. का? अहो आता ते तुम्ही कसं उचलणार, आणि त्यात अहो कोणी पाहिलं तर. हे बघा छोटे मालक, कोणी पाहिलं तर म्हणजे लोकांचं म्हणत असाल ना, तर जगाला काय वाटेल याची पर्वा मी नाही करत. आणि मला काय वाटेल असं म्हणत असाल ना, तर मला सुद्धा कुठल्या कामाची लाज नाही. चला. काय मग कार्यकर्ते, काय मंत्रालय वगैरे काय बघितलं का नाही तुम्ही? नाही बाबा. काय कमाल आहे तुमची. तुम्ही अजून मंत्रालय नाही बघितलं म्हणजे कमालच झाली तुमची. अरे मग तुम्ही मंत्रालय नाही बघितलं तर बालेकर नाही, म्हणजे तुम्हाला मी आत्ताच विचारलं मंत्रालय बघितलं का नाही, पण मला वाटत नाही तुमच्या नशिबात आहे ते. म्हणजे काय, तुमचे जिल्हाध्यक्ष बघा लोकांची ओझी वाहत्यात. काय गे रमे, तुला काय लाज लज्जा शरम काय आहे का नाही? अगं रावसाहेबांच्या पोराला, आमच्या छोट्या मालकाला, यांच्या जिल्हाध्यक्षाला ही कामं करायला लावतेस. अगं काय लाज बीज आहे का नाही तुला? हरी, इथे रिकाम टेकड्या बसून पिवळ्या बोल्या करण्यापेक्षा ना जरा कामाकडे लक्ष दे. अहो छोटे मालक, अहो खरंच मला लई वाईट वाटलं तुम्हाला अशा अवस्थेत बघून.
आणि काय ना छोटे मालक, तुम्ही ही कामं करतायत हो, पर अशानं पक्षाचं नाव खराब होत आहे. काय बरोबर की नाही? अरे माझ्या तोंडाकडे काय बघताय त्यांना सांगा. तुम्हाला पण दिसतंय ना हा, नाही तर मीच बोलतोय म्हणून माझं तोंड दिसल त्यांना. तुम्ही बी सांगा सांगा. होय दादा, त्या पोरीसाठी तुम्ही असलं फालतूचं काम करताय, पण बरोबर नाही. अहो ह्या अशा संधी सदुलय असतात आणि नंतर हे बासा, हो दादा, हिच्या नादी नका लागू. हिच्यापेक्षा चांगल्या मुली मिळतील तुम्हाला, आणि हिच्यात काय ठेवलंय? ए तू बोलला का? अहो दादा हिनं भुरळ घातली तुम्हाला. अहो तुमच्या आयुष्यात काय आले आणि तुमची वाटच लागून गेली. आधी घराच्या बाहेर काढलं आणि आता हे ओझ. अहो ही पोरगी रे शनीची चालती बोलती महादशा आहे. ए छोटे मला इथून पुढे एक शब्द जरी वावगा बोललास ना तर इथंच गाडी ना. जाऊ दे ना, जाऊ दे, सोड. लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. जाऊ चल. काय दिस बघायला मिळतात बघा. हं? एका पोरीसाठी कार्याध्यक्ष कार्यकर्त्यांवरती हात उचलतो. छे, छे, छे. लयच वाईट दिस बघितला आज. असो, हे समजा आपल्याला रावसाहेबांना सांगायला लागेल. कळलं ना? चला अगोदर रावसाहेबांच्या कानावर घाल. हा चला. नकोय मला. मला माहिती आहे तुम्हाला प्रतापच्या वागण्याचा खूप त्रास होतो, पण तुम्ही थोडं शांत व्हा. अजून आणि- किती शांतपणे घ्यायचं? डोकं किती शांत ठेवायचं? अख्ख्या गावात अपुरूचे धिंडावडे काढलेत त्यांनी, आणि तुम्ही म्हणताय डोकं शांत ठेव. तुमची हरकत नसेल तर मी बोलू का प्रतापशी? अजून काय वेगळं बोलणार आहात तुम्ही? हा? इतका तमाशा झाला तरी त्याच्या अक्कल ठिकाणावर आले दिसत नाहीये मला. या या लोक. हा या. काय रे, काय झालं? मोठे मालक, ह्यांना बोलायचंय तुमच्याशी. काय रे, बोला. अरे आता तोंडाकडे काय बघत बसलेत? सांगा की जे काय बघितलं ना समज सांगा त्यांना. आणि एक ध्यानात ठेवा, तुम्ही काय बी नाही सांगितलं ना तरी गावात काय चालतंय ना हे समज कळतं बरं का त्यांना. सांगा आता. रावसाहेब, आपले प्रताप दादा आहे ना, ते भर रस्त्यावर भाजीची टोपली डोक्यावर घेऊन जात होते. कुणासाठी? तर त्या रमासाठी. आता आम्ही त्यांना असं करू नका म्हणून समजावायला गेलो तर प्रताप दादाने आमच्यावरच हात उचलला. होय रावसाहेब, आम्ही प्रामाणिकपणे सांगतोय तुम्हाला, जर का आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सोबत असं होत असेल तर आम्हाला काम करता नाही येणार तुमच्या सोबत. काय? वय कारण रावसाहेब आम्ही तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतो. आता तुमच्याच पक्षात राहून आम्ही सुरक्षित नसू तर मग काय फायदा? जे झालं ते चुकीचं झालं. दादा घ्या ना ताज्याच भाज्या. अहो दादा, अहो 10 रुपयाला जुळी आहे बघा. ओ दादा, विमला मावशी. अहो काय ग? अहो आजच नवीन भाज्यांचं दुकान उघडलंय बघा. आजपासून इथंच बसणार आहे भाजी विकायला. तेव्हा तुम्ही गावातल्या दुसऱ्या बायकांना बी सांगाला, आणि तुम्हाला बी भाज्या घ्यायच्या असतील ना तर माझ्याकडूनच घ्यायचा. अगदी ताज्या आहेत बघा. हा स्वस्तात बी दे. तू विकते का ती भाजी? नका आम्हाला. हो खरं असं का म्हणताय? नाही तर काय, इथून भाज्या घ्यायचं, उगाच आम्हाला त्रास व्हायचा. अहो ताई, कसला त्रास होणार आहे? काय ग?
तू काय करते आम्हाला माहित नाही का? तुझ्यासोबत व्यवहार करून आम्हाला रावसाहेबांसोबत दुश्मनी नाही घ्यायची. आणि मला सांग ग, त्यांच्या पोराला नादाला लावलं शोभत का हे तुला? बर, नादाला लावलं तर लावलं, आता पर रस्त्यावर बी आणलं. सरलाचं इतक्या वर्षाचं काम सुटलं तुझ्यामुळं, आणि आता भाजी विकायचं आणि पैसे कमवायची नाटकं करते. चल ग. अहो ऐकून तरी घ्या. अहो दादा भाजी घ्या ना. ओ दादा, अहो दादा 5 रुपयाला जोडी आहे. अहो दादा. थँक्यू. चारशे 500 झाले. बापरे. काय झालं? नाही, 500 झाले म्हणजे अजून बरेच पैसे जमवायचे. होतील होतील, जमतील. दादा तुम्ही पुढे व्हा, मी एक काम आटपून येतो. ठीक आहे. ओ दादा, अहो भाजी घेता का? अहो दादा ऐका तर. दादा दादा, हे बघा ताजी एकदम. अहो घ्या की. अहो दादा भाजी, दादा भाजी घेता का? एकदम ताजी बघा. घेतो की. ए अवकाळी बाजार, इथे कसं काय भाजी विकते तू? हा, अहो काय झालं दादा? काय झालं आम्हालाच विचारते का? हा, इथं बसायचा भाज्या ऐकायचा परवाना आहे का? भाई हाय ना, माझ्या मामाकडे हाय बघा. पर तो आता तालुक्याला गेला भाज्या काय. ए भाजी विकण्याचा नाही, इथं या जागेवर बसण्याचा परवाना आहे का? हा, जागेचा नाही. नाही. शाबास. मग इथं कशी बसली तू भाजी विकायला? काय बापाची जागा आहे का? चल आवर तुझा चंबू कबाड. अहो दादा, या भाजी विकून जे काही पैसे मिळतात ना, त्यावरच आमचं घर चालते बघा. मग आम्ही काय करू? ते असं कुठं बी दुकान लावलं चालेल का? त्या गावाचा भाजी बाजार कराल तुम्ही? अहो नाही दादा, ते त्याच्यासाठी जे काही लागेल ते आपण करून घेऊ की. पर आता सध्यासाठी माझं दुकान राहू द्या नाही. ए तुम्ही काय ऐकत बसला रे? इथं इथं नादी लागला ना तर तुम्हाला पण ठेवेल गुंडाळून. चला उठवा दुकान पटापट. अहो काय करते? अहो दादा, अहो नाही, अहो दादा हे बघा. अहो हे बघा. उद्या वाजता भिरकायला नको तू. अहो हे बघा. ए पटपट, इथं नाटकं नाही करायची. चालली की तू? हात नाही लावायचा. प्रताप दादा तुम्ही मध्ये पडू नका. सकाळी गप बसलोय, पण आता हे दुकान इथनं उठवायचं. हा रावसाहेबांचा आदेश आहे. मग मग आता तुम्ही मध्ये पडला ना, तुम्हाला पण सोडणार नाही. हो, काय करणार तू?
छोटे मला खाऊ जाऊ दे. थांबा. बघू. छोटे मला ठाव आहे एवढा त्रास एवढे कष्ट हे शब्द तुम्ही फक्त माझ्या प्रेमापोटी करताय. अहो पण तुमची ही अवस्था बघवत नाही हो. ज्या लोकांची आज तुमच्याकडे नजर वर करून बघायची हिंमत नव्हती तीच लोक आज तुमच्यावर हात उचलतात. रमा, माझ्यासोबत असताना बाकी कोणी कसंही वागलं ना तरी मला नाही फरक पडत. आपल्याला वेगळं करण्याचा आणि किती प्रयत्न केला ना तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. कधीच नाही. आई, करू आपण सगळं नीट. रमे, काय नाही. हा, काय झालंय? अरे पिंट्या दादा, रावसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी म्या लावलेलं भाजीचं दुकान उडवून लावलं. काय? होय. पण पुन्हा तिथं दुकान लावायचं नाही अशी धमकी बी दिली. पण छोट्या मालकांनी त्यांना चांगलंच समजवलं. नाही, त्यांनी समज दिली आहे. आता मी जाऊन दणका देतो. ए पेट्या, तू कुठे चालला? तिथे जाऊन काय ज्ञानवाडा करणार आहे? तू कशा डोक्याला ताप वाढवतोय? तू तिथे जाशील, त्या कार्यकर्त्यांना समजवशील आणि त्यांना समजेल एवढं साधन सोपं आहे का ते? आणि कुणामुळे होतंय, कशामुळे होतंय सगळं माहिती आहे ना तुला? आई अगं काय बोलते तू? अगोदरच गावामध्ये जगणं मुश्किल झालंय आपलं. आणखीन ताप वाढवून ठेवू नको बाबा. आई अगं असं काही नाही झालंय. असंच आहे पेट्या. त्याच्यामुळे गावात जगणं मुश्किल झालं माहिती आहे ना तुला? आई, रामान प्रतापराव तुमच्या तोंडाला खाळं बसून कुठं पळून नाही गेले. रावसाहेबांसमोर प्रतापरावांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. आणि हे असं कोणी पण नाही करू शकत. त्यासाठी खूप हिंमत लागते आई. पण त्यांच्या धाडसाची किंमत आपल्याला मोजायला लागते. त्याचं काय आहे? रमा, का ग वागली बाई असं? कशाला एवढे मोठं स्वप्न बघितलं तू? मीठभाकर करून सुखात होतो ना आपण. मामी अगं, मी मुद्दाम नाही केलंय समजा. अगं मुद्दाम नाहीच केलंयस तू. पण एवढं सगळं होते तरी मागे हटायला पण तयार नाही आहेस. त्यामुळे तुला सांभाळणं ती चूकच केली बघ मी. घर उद्ध्वस्त व्हायला लागलाय अशाने आता. आई, असं वागून तू अजून स्वतःला त्रास करून घेऊ होऊ दे त्रास. एकदा मरून तरी जाईन, सुटेन मी. काय हो? काय झालं मामा? बोला की काय झालं? हा, काय नाही ग. मग मामा, अरे
काय झालंय? तालुक्याला जाऊन भाजी विकणं कठीण आहे आता. तुम्ही माझी भाजी पण इकत घेत नाही, दुकानाबद्दल पण धमकी देत. अख्ख्या भाजी मार्केटमध्ये माझी नाचक्की झाली. दुकान लावू देणार नाही असं सांगतात. झालं, संपलं सगळं आता. मोडला सगळा संसार. रमा, ऐकलं ना? उद्ध्वस्त झालं पार आपलं घर. आता काय काय ए सर सरला सर सर सरला काय सरला सांभाळ स्वतःला. ए ए सर सरला डोळे उघड. ए सरला आई